सगळ्यांना गुड मॉर्निंग। आपण क्वेश्चन नंबर 8 आज बघणार आहे। 7 पर्यंत आपण बघितलेला आहे। कंटिन्यू आपण 1 to 8 क्वेश्चन आता 8 आपला चालू करू आपण। क्लियर? सर्वांनी अत्यंत मन लावून लक्ष द्या। फाइंड द कॉन्सिक्युटिव्ह टर्म एपी। तुमचा एपी किती आहे हा दिलाय त्यांनी कॉन्सिक्युटिव्ह टर्म। त्यानंतर आहे त्याची सम म्हणजे त्याची बेरीज आहे म्हणते 12। त्यानंतर तिसरं पद आणि चौथं पदांची जी बेरीज आहे ती आहे म्हणते 14। क्लियर? समजलं सगळ्यांना? आता आपण आपली जी एपी आहे ती एपी आपल्याला काय काय असणार आहे तर ती तुमची जी एपी आहे ती आपल्याला त्याची कॉन्सिक्युटिव्ह टर्म आपल्याला हे दिलेले आहे। कोणकोणते दिलेले आहेत? a मायनस डी पहिलं पद a प्लस डी त्याच्यानंतर आहे a प्लस 2d। क्लियर? तर हे आपल्याला काय केले आहे आपली एपी अंकगणितीय श्रेणी आपल्याला हे दिलेलं आहे। क्लियर? तुमच्या समोर आहे ते इथं मी लिहिलंय। आता तो काय म्हणते हे 4 ची जी काही सम आहे सम म्हणजे बेरीज ती आहे म्हणते 12। या तिघांची जी बेरीज आहे चौघांची जी बेरीज आहे ती आहे म्हणते किती आहे 12 आहे 12 आहे इथं तुमच्या समोर आहे। चला आता आपण याला लिहून काढू। ठीक आहे? चला इथं लिहिणार आहे आता अकॉर्डिंग मन लावून लक्ष द्या। अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन। अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय फर्स्ट कंडिशन याची प्लस पहिलं पद इकडे बघा a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d यांची प्लस किती आहे म्हणते इथं बघा 12 आहे। क्लियर? मन लावून लक्ष द्या। आता इथं बघा हा एक a आहे त्यानंतर हा एक a आणि हा एक a किती a झाले टोटल 4a झाले। हा मायनस डी आणि हा प्लस डी कट होणार आहे। आता उरलं आपल्याकडे 2d काय उरलंय प्लस 2d बरोबर का रे? इज इक्वल टू किती उरले आपल्याकडे 12। आता आपल्याला छोटं रूप करायचं आहे मग याचं छोटं रूप करायचं तर डिवायडेड बाय बोथ साइड डिवायडेड बाय 2 हे करा किंवा तुम्ही या 2 मधून याला कॉमा म्हणजे त्याला काय करा कॉमा काढा। दोन्ही जरी केलं तरी तुम्ही एकच येणार। मग काय होणार बोथ साइड डिवाइड बाय 2 का बरं? कारण इथं 2 नी काय करतो याला भाग जातो। ठीक आहे? चला आता आपण याला काय करणार 2 न भाग देणार। याला 2 न भागलं याला 2 न भागलं याला 2 न भागलं का भागलं? कारण याला 2 नी भाग जातोय म्हणून भागलं। याचं छोटं रूप केलं बे एक बे दुनी 4 2 1 जा 2 2 2 जा 4 2 1 जा 2 2 1 जा 2 2 1 जा 2 2 6 जा 12 काय उरलं इथं 2a प्लस काय उरलंय d इज इक्वल टू किती उरलंय 6। हे झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन। हे काय झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर 1। क्लियर? इथपर्यंत सगळ्यांना कळालं? चला आता आपण जाऊया सेकंड कंडिशन कडे। अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन। क्लियर? एवढं लक्ष द्या इथं हे फर्स्ट कंडिशन होती मी हे तुम्हाला सॉल्व करून दाखवलंय। हे तर आपण बऱ्याच वेळा बेसिक मध्ये हे येतच। सेकंड कंडिशन बघा आता तो काय म्हणतोय थर्ड आणि फोर्थ टर्म ची सम किती आहे म्हणते 12 आहे। आता इथं थर्ड टर्म कोण आहे इथं हे आहे थर्ड आणि हे आहे फोर्थ। ओके चला बोला अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन। अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय आहे थर्ड टर्म आणि हे बघा थर्ड आणि फोर्थ ची सम किती आहे म्हणते 12 आहे। चला बोला आता हे थर्ड आहे a प्लस डी फोर्थ टर्म आहे a प्लस 2d इज इक्वल टू यांची बेरीज किती आहे म्हणते 14 आहे। चला हा एक d आणि हा एक d किती झाले रे 2a सॉरी d नाही a हा एक a 2a प्लस हा एक d आणि हे 2d किती d झाले सांगा बरं 3d
हा एक डी आणि हा आहे 2 डी, किती डी झाले 3 डी, आणि हे 14 इथं जसेच्या तसेच 14. आता याला मी डिवाइड बाय बोथ साइड काही करणार नाही. हे माझं इक्वेशन नंबर किती झालं रे सेकंड, हे झालं होतं फर्स्ट आणि हे किती झालं आता सेकंड. क्लिअर, इथपर्यंत कळालं. चला आता बघा आपल्याला इथं पण काय आहे प्लस आहे आणि हे पण काय आहे प्लस आहे. मग प्लस मधून प्लस हे 2 आणि हे 2 कट होणार नाही. कट होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे मायनस करावं लागतं. म्हणजे इथं पण मायनस पाहिजे आणि इथं प्लस पाहिजे, म्हणजे डिफरंट साइन पाहिजे ना. मग मी काय करणार, मला सबट्रॅक्टिंग करावं लागणार, कारण 2 2 तर माझे कट होत नाहीत, म्हणून मला सबट्रॅक्टिंग करावं लागणार आहे. बरोबर. मग मी सबट्रॅक्टिंग कसं करणार, तर इक्वेशन नंबर सबट्रॅक्टिंग करणार. ओके, हे आता तुम्हाला इथपर्यंत समजलं. मी आता पुढचं गणित सोडवण्यासाठी याला जरा छोटं करतो. क्लिअर, म्हणजे आपलं पूर्ण गणित होऊन जाईल. क्लिअर. हा, आता लक्ष द्या, इथपर्यंत आपण केलंय. आता हे आहे आपल्याकडे फर्स्ट आणि हे आहे काय आपल्याकडे सेकंड इक्वेशन. मग आता आपण काय करणार आहे, इक्वेशन नंबर सबट्रॅक्टिंग किंवा तुम्ही सबट्रॅक्टिंग आपण करणार आहे. सबट्रॅक्टिंग इन इक्वेशन नंबर, मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही लॉन्ग नंबर लिहायचा. इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2, 1 फ्रॉम 2. 1 काय आपल्याकडे हे आणि 2 हे आहे. 2a प्लस 3d बरोबर किती रे 14. पक्का लक्षात ठेवा. 1 काय आहे 2a प्लस d इज इक्वल टू किती आहे 12. आपले सॉरी 6 आहे, 12 नाही आहे 6 आहे. बरोबर. चला, मी सांगितलं होतं तुम्हाला की सबट्रॅक्टिंग करताना खालच्याचे साइन काय होतात चेंज होतात. म्हणजे प्लस आहे तर मायनस होणार, हे प्लस आहे तर मायनस होणार, हे प्लस आहे तर मायनस होणार. फक्त सबट्रॅक्टिंग करतानाच खालच्याचे साइन काय होतात चेंज होतात. चला आता हे काय होणार कट, हे 2 आहे तिथं काही नसतं म्हणजे 1 असतं, प्लस मायनस म्हणजे किती होणार मायनस. 3 रुपयातून 1 रुपया गेला, 2 रुपये उरले. आता इथं किती होणार 8, 14 मधून 6 जाणार ना, बरोबर का. इकडे मल्टिप्लाय इकडे गेले की डिवाइड, d इज इक्वल टू 8 डिवाइडेड बाय, हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेले की डिवाइड, आणि d इज इक्वल टू 2 4 जा 8. किती आलं आपलं उत्तर, किती आलंय d इज इक्वल टू किती आलंय 4. आता मी d शोधला, आता मला काय करायचं आहे a शोधायचं आहे. काय करायचं आहे मला आता a शोधायचं आहे. बरोबर. हे आता आपण d बरोबर 4 काढले, हे लक्षात ठेवा. क्लिअर. हा, आता त्यानंतर आता हे तुमचं आपलं जसं आपण पहिले गणित सोडवलं होतं सेम तसंच त्याच पद्धतीचं आता हे मी उत्तर इथं काढलेलं आहे. हे बघून घ्या की मी d ची व्हॅल्यू 4 काढलेली आहे. इथं पण मी लिहून टाकतो की आपण d बरोबर मी किती काढलेलं आहे, d बरोबर इथं मी d ची व्हॅल्यू किती काढली, d बरोबर मी 4 काढलेला आहे. समजलं. आता मला काय करायचं आहे, इथं a ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ही मी d ची व्हॅल्यू काय करणार इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. बरोबर ना. हे आपण जसं सोडवलं 1.1 आठवा जरा क्लिअर. तर हे मी याच्यामध्ये ठेवणार. ओके, काच्यामध्ये ठेवणार आहे d बरोबर 4, इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवणारा पक्का लक्षात ठेवा. चला आता मी काय करतो पुढच्या पेजवर याला घेतो. चला, तर माझी d बरोबर व्हॅल्यू किती आली 4 आली. माझे इक्वेशन मी मागच्या पण पेजवर तुम्हाला घेऊन जातो. इथं मला काय करायचं आहे, तर इथं मला 4 ठेवायचं. बरोबर. चला, मग a इज इक्वल टू 4. बरोबर. a ची व्हॅल्यू काढली का आपण, d ची काढली, हा d ची काढली ना आपण, d ची काढली. बरोबर. d इज इक्वल टू 4. बरोबर. म्हणून d इज इक्वल टू 4 पुट इन इक्वेशन नंबर 1. आता आपल्याकडे 1 इक्वेशन काय आहे, चला पाठीमागे जाऊया. 1 इक्वेशन काय आहे
हे बघा 2a प्लस d इज इक्वल टू 6. काय 2a प्लस d इज इक्वल टू 6. हे d ची व्हॅल्यू आहे आपल्या. हा चला आता 2a प्लस d ची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू आहे 6. मग 2a प्लस 4. आता हे 6 नंबर आपण काय करतोय, नंबर काय करतोय आपण दुसऱ्या साईडला घेऊन जातोय, बरोबर ना. मग आता इज इक्वल टू हे झाले 6. हे इकडे 2 काय 4 काय प्लस तिकडे गेले की काय होणार मायनस. चला बोला मग 2a किती होणार इतर रे 2 होणार. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेले की डिवाइड 2 डिवाइडेड बाय 2. मग किती होणार a ची व्हॅल्यू 1. a ची व्हॅल्यू किती आली आता आपली 1 आली, बरोबर. हा आता आपण a बरोबर 4 आणि d बरोबर पण d बरोबर 4 आणि a बरोबर किती काढला आपण 1. आपल्याकडे ती जे कॉन्सिक्युटिव्ह टर्म होतं ते कॉन्सिक्युटिव्ह टर्म कोणते होते बघा. आपल्याकडे पहिलं टर्म काय a प्लस a मायनस d a प्लस d a प्लस 2d. त्यांना आपण इकडे लिहून घेऊ. चला आता पहिलं टर्म काय आपल्याकडे a प्लस d. दुसरं पद किती आहे a. तिसरं पद किती आहे रे a. हे पहिलं पद a मायनस आहे ना. मग a मायनस d a प्लस d आणि दुसरा आहे a प्लस 2d, बरोबर. आता आपण याची व्हॅल्यू इथं पुट करूया. चला पटापट उत्तर द्या. चला बोला a ची व्हॅल्यू किती काढली रे आपण 1. मग d ची व्हॅल्यू किती काढली आपण 4. किती येणार उत्तर -3. चला पुढे a ची व्हॅल्यू किती काढली रे 1. a ची व्हॅल्यू किती काढली 1 प्लस d ची व्हॅल्यू किती काढली 4. म्हणजे उत्तर किती येणार आहे 5. a ची व्हॅल्यू किती काढली 1 प्लस हे 2 मल्टिप्लाय बाय इथं साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं. किती काढली रे 4. 1 4 दुनी किती रे 8 म्हणजे किती येणार आहे 9. मग ते जे कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहेत ते माझे कोणकोणते आहेत कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. माझे जे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत ते माझे कॉन्सिक्युटिव्ह टर्म किती आहे रे. पहिलं किती आहे रे -3 1 त्याच्यानंतर किती आहे 5 आणि 9 आहे. हे माझं काय फायनल उत्तर आहे. हे माझे ते कॉन्सिक्युटिव्ह टर्म असतील. क्लियर आणि खूप सोपं आहे. क्लियर आणि एवढं काही हार्ड नाही आहे. क्लियर आणि खूप सोपं आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट सेकंड थर्ड कंडिशन आहे. ज्या वेळेस तुम्ही विसरणार त्या वेळेस आपल्या YouTube चॅनलला तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला खूप सोपं जाईल. कधी सबट्रॅक्शन करायची कधी ऍडिशन करायची 1.1 एकदा जरा बघा. त्याच्यामध्ये अशी गणित भरपूर रिपीट झालेली आहेत जेणेकरून तुमची आणखी कॉन्सेप्ट जी आहे ती काय क्लिअर होणार आहे. ओके ठीक आहे. थँक्यू. चला आता आपण शेवटचं गणित बघूया 9वं गणित. ओके सर्वांनी मन लावून लक्ष द्या. काय म्हणणं आहे बघा त्याचं. इफ त्याचं म्हणणं काय ते व्यवस्थित समजून घ्या. तो म्हणते इफ 19 टर्म AP is 0 म्हणजे त्याचं म्हणणं आहे की जे 9 टर्म आहे ती 0 आहे. शो दॅट काय करायचं शो दॅट 29 टर्म इज ट्वाइस त्याच्या डबल हे 19 टर्म आहे. म्हणजे 29 व जे पद आहे हे त्याच्या डबल किती आहे 19 व टर्म आहे. 29 व पद हे 19 च्या कसं आहे डबल आहे. म्हणजे T20 हे डबल T90 आपल्याला दाखवायचं आहे, बरोबर. T म्हणजे टर्म. चला आता मन लावून लक्षात घ्या किती सोपं आहे बघा. त्याचं म्हणणं आहे की T19 व पद काय आहे 0 आहे. ठीक आहे आपण इथं 0 लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे की आपण Tn चा जो फॉर्म्युला आहे एक एक आपण करू. a अधिक कंसात 1 मायनस आणि इथं असतो t. हा Tn चा फॉर्म्युला आहे, बरोबर ना. हा मग आता हा Tn चा फॉर्म्युला आहे तर इथं T9 बरोबर a मला माहित नाही n आहे 9 मायनस 1 इथं आहे d, बरोबर. चला मग T9 बरोबर इथं किती येणार a. इथं किती उरणार आहे 8 आणि हे झाले d. पण याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे म्हणते 0 आहे. काय आहे 0 आहे 0, बरोबर. म्हणजे इथं हे जे T9 आहे हे 0 आहे.
इज इक्वल टू ए प्लस 8d. क्लिअर? इथपर्यंत समजलं? 8 प्लस काय होणार 8d. हा इकडे आता प्लस आहे, इकडे गेला की काय होणार मायनस होणार, हे लक्षात ठेवा. मग a बरोबर काय होणार आहे 0 मायनस 8d. मग a बरोबर काय होणार आहे मायनस 8d. फक्त लक्षात ठेवा a बरोबर काय काढलं आपण मायनस 8d काढला. आणि असे गणित आपण ऑलरेडी काय केले सोडवलेले आहे. ही आहे फर्स्ट कंडिशन. इकडे बघा प्रश्नाकडे बघत चला. T19 वर टर्म काय म्हणते 0. मग T19 0 आहे, मी Tn चा फॉर्म्युला करून ते याच्यामध्ये टाकलं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता इथं बघा T29 म्हणते तो, मग मी आता इथं T29 काढणार. बघा लक्षात घ्या T29 वर टर्म. तर T29 आपल्याला ते शो करायचं आहे, ते दाखवायचं आहे आपल्याला. ते काहीच नाही. चला आता आपण काढू T29 म्हणून आपण a चा फॉर्म्युला Tn चा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे बरोबर d. मग T29 T काय होणार 29 इज इक्वल टू बघा a प्लस किती होणार n ला हटवायचं किती ठेवायचं आहे 29. लय सोपं आहे, फक्त लक्ष द्या. इथं काय होणार d. मग आता बघा T29 a प्लस याच्यातून गेलं तर किती होणार 28 आणि हे d जसेच्या तसेच. क्लिअर? हे आपल्याला इथं शो करायचं. बघा प्रश्न तुमच्या समोरच आहे. क्लिअर? आता आपल्याला माहिती आहे आपण a ची व्हॅल्यू किती टाकलेली आहे. a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे हे बघा. आपण a ची व्हॅल्यू काढलेली आहे -8 बरोबर ना. a ची व्हॅल्यू किती आहे -8. मग ते मी a ला हटवणार आणि तिथं -8 ठेवणार. मग बघा आता T29 बरोबर याला हटवलं -8d आहे. बघा a ची व्हॅल्यू -8d आहे, याला हटवलं ते ठेवलं, हे प्लस जसंच तसंच. तुम्हाला माहिती आहे का प्लस मायनस काय होतंय मायनस होतंय. 28 मधून -8 गेले तर T29 किती राहणार आहे तुमच्याकडे 20d राहणार आहे. हे बघा तुमचं T29 वर पद हे 20d आहे. क्लिअर? इथपर्यंत आपण तुम्हाला कळालं. हे झालं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बरोबर. आता अकॉर्डिंग टू थर्ड कंडिशन इथं काय म्हणताय बघा. तो म्हणतो की T19 टर्म आपल्याला त्याच्या टॉईज आहे ते दाखवायचं आपण याच्यावाल्या. ठीक आहे, मग आपण 19 पण तसंच करूया. Tn चा फॉर्म्युला आपण दाखवूया a अधिक ब्रॅकेट्स मध्ये n मायनस d. मग t किती 19. इकडे बघा T19 प्रश्नाकडे बघत चला बरोबर. a जसंच तसंच a अधिक कंसात n मायनस आपल्याला इथे किती ठेवावं लागणार 90 ठेवावं लागणार बरोबर ना. मग चला आपण इथं काय ठेवणार 19 - 1 आणि याच्या बाहेर d ठेवू आपण. क्लिअर? चला लक्ष द्या. T19 बरोबर a जसंच तसंच प्लस हे किती होणार आहे 18 आणि हे झाले d. क्लिअर? हां. पण आता तुम्हाला माहिती आहे की आपण a ची व्हॅल्यू काढली बघा. हे बघा इथं a ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण किती -8d. ते तिथं आपण पुट करणार आहे. मग T19 या a ला हटवायचं. मग या a ला हटवून आपण a ची व्हॅल्यू किती काढली -8d प्लस 18d बरोबर. चला मग T19 T काय होणार 19 बरोबर T19 बरोबर प्लस मायनस मायनस. तुम्हाला माहित आहे 18 मधून -8 गेले तर किती उरणार आहे 10d उरणार आहे बरोबर का. हां. आता इथं बघा T29 ची व्हॅल्यू किती आली 20d आणि T19 ची व्हॅल्यू किती आली 10. म्हणजे ही व्हॅल्यू याच्या डबल आहे का नाही. इकडे बघा त्यांनी जे आपल्याला विचारलंय इथं बघा T19 ची व्हॅल्यू किती आली 20d. T19 ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि T29 ची व्हॅल्यू किती आहे 20. मग मला सांगा हे त्यांनी विचारलेलं हे बरोबर आहे का नाही. हे बघा इथं आपण सोडवलं इथं. ठीक आहे. आणि म्हणून इथं काय करायचं लिहून टाकायचं. काय लिहायचं सांगा T20 हे त्याच्या डबल आहे ना. हा डबल काय आहे हे त्याच्या डबल आहे. काय आहे डबल T19 आहे ना. त्याचे डबल व्हॅल्यू डबल आहे का नाही.
हे आपण काय केलं आता शेवटी प्रूव्ह केलेलं आहे. समजलं इथपर्यंत तुम्हाला? क्लिअर? प्रूव्ह दॅट, शो दॅट आपल्याला दाखवायचं होतं. टॉईज म्हणजे डबल, हे बघा इथं टॉईज म्हणजे मी डबल लिहिलंय T90, हे इथं तुमच्या समोर आहे बघून घ्या. T29 ची व्हॅल्यू 20 आहे, T19 ची व्हॅल्यू 10 आहे. हे याच्या काय आहे डबल आहे, हे बघून घ्या. तुम्हाला मी इथं दाखवलंय. म्हणजे आपण गणित सोडवलेलं काय उत्तर काय बरोबर आहे ते असं आपल्याला इथं दाखवायचं आहे. क्लिअर? समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके. आता तुम्ही काय करायचंय, याच्यात 3 कंडिशन आहे. एक T9 ची, T29 ची आणि त्यानंतर आहे T19 ची आणि T29 ची. क्लिअर? तर हा अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन होते. आपण वेगवेगळ्या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला मी टीच केलेले आहे, जेणेकरून ते तुम्हाला समजणार आणि बेसिक फाउंडेशन पासून समजणार. हे सगळ्यांनी व्यवस्थितशीर न बघता सोडवायचं आहे. क्लिअर? आणि ज्या ज्या वेळेस विसरणार त्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे आपल्या यूट्यूबला बघायचं आहे. थँक्यू.